भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात S-400 या क्षेपणास्त्र प्रणालीची चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे, कारण हे S-400 क्षेपणास्त्र, ज्याला आपण स्थानिक पातळीवर सुदर्शन चक्र म्हणून ओळखतो, या मिसाईल डिफेन्स सिस्टमने भारतावर होणाऱ्या हल्ल्याला उद्ध्वस्त केले। S-400 क्षेपणास्त्र हे सर्वात अत्याधुनिक ढाल म्हणून काम करतं आणि याला आपण S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणाली असे म्हणतो। ही प्रणाली भारतात आणण्याचे श्रेय दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना मिळतं, कारण या निर्णायक धोरणात्मक धारामागे हे दोघे दूरदर्शी शिल्पकार आहेत। रशियाने विकसित केलेली S-400 ट्रायम्फ ही एक अत्यंत प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी 400 किलोमीटर पर्यंतची रेंज आणि 30 ते 56 किलोमीटर उंचीपर्यंत मारा करू शकते। त्याचे इंटरसेप्टर मॅक 14 पर्यंतच्या वेगाने पोहोचू शकतात, ज्यामुळे हवाई धोक्याचा जलद प्रतिसाद मिळतो। S-400 मध्ये 3 घटक आहेत। पहिला म्हणजे मिसाईल लॉन्चर, दुसरा म्हणजे एक शक्तिशाली रडार आणि तिसरा म्हणजे कमांड सेंटर। ते विमान, क्रूज क्षेपणास्त्र आणि अगदी वेगाने जाणारे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा देखील मारा करू शकतो।